नमस्ते, मी आनंद कौसाडले. आजच्या व्हिडिओमध्ये सर आपण युरियाला जेव्हा आपण तापवतो तेव्हा कोणतं केमिकल तयार केलं जातं याचा आजच्या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सर आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. युरिया सर एका प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो आणि या युरियापासून सर आपण जर याची रिॲक्शन जर केली कडे वाटर सोबत आणि जर याला आपण तापवलं कडे एका सर्टेन टेम्परेचर पर्यंत तर कोणतं ऑर्गॅनिक केमिकल मिळतं आणि सर कोणता गॅस सर आपल्या रिॲक्शन मध्ये मिळतो हे सर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ते सुद्धा प्रॅक्टिकल नुसार सर जी. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की युरिया कसा प्रकारे प्रिपेअर केला जातो सर जी, आणि जर गडे आपण केमिकल रिॲक्शन ऑफ युरिया केली तर कोणतं ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळतं, कोणतं सर पॉयझन मिळतं सर आपण हे बघितलेलं आहे. तर प्रिपरेशन ऑफ युरिया म्हणजे काय? बघा, युरिया म्हणजे सर एका प्रकारचं ऑर्गॅनिक केमिकल असतं, एका प्रकारचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, एका प्रकारचं हायड्रोकार्बन आहे. तर बघा, जेव्हा आपण सर एका अमोनियम सायनाइड नावाच्या इनऑर्गॅनिक केमिकलला इनऑर्गॅनिक पॉयझनला जर जेव्हा आपण तापवतो और हीट देतो सर तेव्हा सर आपलं ऑर्गॅनिक केमिकल म्हणजे सर आपला युरिया प्रिपेअर केला जातो सर जी. काय सर? जेव्हा सर आपण या अमोनियम सायनाइडला हीट करतो एका सर्टेन टेम्परेचर आपण जेव्हा ह्या अमोनियम सायनाइड तापवतो तेव्हा सर आपलं युरिया प्रिपेअर केलं जातं सर जी. परंतु सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरियापासून कशा प्रकारे अमोनियम सायनाइड तयार केला जातो हे बघणार आहोत. आणि याच युरिया जर रिॲक्शन आपण वॉटर सोबत केली तर कोणतं केमिकल बनतं, लिक्विड अमोनिया कशा प्रकारे बनतो आणि कार्बन डायऑक्साईड कशा प्रकारे तयार होतो सर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ते सर प्रॅक्टिकल. सर आपण इथं वॉटर घेतलेलं आहे सर, हे वॉटर आहे. ओके, याच्यावरून हे सर H2 चा केमिकल फॉर्म्युला असतो. हे सर काय बघा, हे युरिया आहे सर, याचं नाव युरिया असतं, याचा केमिकल फॉर्म्युला असतो NH2CONH2. इथं ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके ओके सर, आपण सर मेन बत्ती घेतलेली आहे सर हीट देण्यासाठी सर जी, आणि सर आपण ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. तर बघा, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात पहिल्यांदा सर जी आपण युरियाला तापवणार आहोत आणि अमोनियम सायनाइड बनवणार आहोत. तर बघा, आपण आता काडी पेटी याला लावूया. तर बघा, आपल्या मेन बत्तीचं पेट घेतलेलं आहे. आता आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये थोडासा युरिया टाकू आणि त्याला तापवू. आपण बघा टेस्ट ट्यूब मध्ये युरिया भरत आहोत. बघा, आपण सर्टेन म्हणजे आपला सर्टेन युरिया घ्यायचा आहे का सर्टेन टेम्परेचर पर्यंत जर आपल्या युरियाला हीट करायचं आहे सर तेव्हा आपला अमोनियम सायनाइड नावाचं केमिकल मिळतं. ओके, तर बघा आपण हीट करत आहोत युरियाला. बघा, इथे युरिया हीट होत आहे एका सर्टेन टेम्परेचर पर्यंत. सर बघा, इथं लिक्विड अमोनियम सायनाइड नावाचं केमिकल प्रिपेअर होत आहे. बघा, लिक्विड मध्ये सर आपलं अमोनियम सायनाइड नावाचं केमिकल इथं प्रिपेअर होत आहे. हळूहळू स्लो रिॲक्शन होत असते. बघा, सर बघा, ह्या रिॲक्शन मध्ये अमोनियम सायनाइड नावाचं केमिकल प्रिपेअर झालेलं आहे. आपण हे बघू शकता. इज अ अमोनियम सायनाइड सर जी. बघा, हे प्रिपेअर झालेलं आहे आपलं अमोनियम सायनाइड. सर बघा, हे अमोनियम सायनाइड नावाचं लिक्विड आपण आजच्या
या रिॲक्शन मध्ये प्रिपेअर केलेलं आहे। युरियाला जेव्हा सर आपण एका सर्टेन टेम्परेचर तापवतो, हीट करतो सर, तेव्हा हे आपलं अमोनियम सायनाइड नावाचं एक पॉइझन तयार केलं जातं सर जी। आणि जर आपण याची उलटी जर रिॲक्शन केली, अमोनियम सायनाइड जर आपण हीट केलं तर सर आपला युरिया बनत असतो। आणि जर कडे आपण युरिया हीट केलं तर सर अमोनियम सायनाइड बनत असतो। समजलं? ओके सर, दुसरी रिॲक्शन सर आता सर आपण घेतला बघा युरिया, आपण घेतला युरिया, ओके, घेतला युरिया प्लस वॉटर, तर बघ काय मिळतं बघा। आता आपण हा हिट देऊ, बघा आपण वॉटर प्लस युरिया ऍड केलेला आहे आणि आपण सर त्याला हीट देत आहोत। तर बघा या रिॲक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड हा गॅस मिळतो आणि आपण लिक्विड अमोनिया मिळत असतो या रिॲक्शन मध्ये। पहिल्या रिॲक्शन मध्ये सर जे आपला काय मिळलं बघा, पहिल्या रिॲक्शन मध्ये सर जी आपल्याला अमोनियम सायनाइड नावाचा एक केमिकल मिळाला आणि ह्या रिॲक्शन मध्ये सर आपला लिक्विड अमोनिया प्लस कार्बन डायऑक्साइड मिळत असतो। तर बघा इथे लिक्विड अमोनिया प्रिपेअर केला जात आहे आणि कार्बन डायऑक्साइड हा निघून जात आहे टेस्ट ट्यूबच्या माउथ मधून। तर बघा असं लिक्विड अमोनिया प्रिपेअर झालेला आहे आणि सर जी कार्बन डायऑक्साइड गॅस माउथ मधून सर वरी निघून जात आहे। या रिॲक्शन मध्ये आपण काय केलं बघा, या रिॲक्शन मध्ये सर आपण युरिया प्लस वॉटर ऍड केलं प्लस हीट गिव्ह टू अमोनिया, लिक्विड अमोनिया प्लस कार्बन डायऑक्साइड सर जी। तर बघा लिक्विड अमोनिया प्रिपेअर झालेला आहे आणि कार्बन डायऑक्साइड सर माउथ मधून निघून गेलेला आहे ॲटमॉस्फिअर मध्ये। तर बघा जेव्हा सर आपण युरियाला तापवतो, नॉट प्रेझेंट ऑफ वॉटर गिव्ह टू अमोनियम सायनाइड बट प्रेझेन्स ऑफ वॉटर गिव्ह टू लिक्विड अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड, यस ऑर नो? यस सर। तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकं। जय हिंद जय भारत। जर आमचा व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा। जय हिंद जय भारत।